नमस्कार, मी डॉक्टर चेतन गलांडे, MD मेडिसिन, मसवड येथे, तालुका मान, जिल्हा सातारा येथे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझ्या घरातील 4 डॉक्टर आहेत. महत्त्वाचं म्हणजे आम्ही 5च्या 5 डॉक्टर हे जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेऊन पुढे डॉक्टर झाले. आमच्या मुलीही आता सध्या मागच्या 3 वर्षापासून मसवडपासून 15 किलोमीटर विजयनगर या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. मसवडमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल तसेच CBSE अशा विविध प्रकारच्या शाळा उपलब्ध असून सुद्धा आम्ही जिल्हा परिषद शाळेची निवड केली आहे. जिल्हा परिषद शाळा ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही हेही पाहिलेलं आहे की आमच्या मुलींची किंवा जिल्हा परिषदेतील शाळेच्या मुलांची त्यांच्या शिक्षकांबरोबर असणारा जो कम्युनिकेशन आहे किंवा शिक्षकांची त्यांच्याबद्दल असणारी जी आपुलकी आहे ही एक वेगळ्याच पद्धतीवर असते, जी की या मुलांना डेव्हलपमेंटमध्ये खूप मदत करते. खाजगी शाळांच्या तुलनेत शिक्षकांचं आणि मुलांचं जे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे रिलेशन आहे, जसं की आई वडिलांचं आणि पॅरेंट्सचं घरी असतं, त्यामुळं मुलांची रिस्पेक्ट लेवल जी खूप महत्त्वाची आहे ती जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी जास्त आहे. आमच्या मुलीसुद्धा शाळेत जर एखाद्या दिवशी सुट्टी असेल तर नाराज होतात की आज शाळा नाही. याच्यावरून असं दिसून येतं की ते नक्कीच शाळा शिकण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी खूप इच्छुक आहेत आणि नैसर्गिकरित्या त्यांना हे शिक्षण दिलं जाते. कोणतेही क्लास न लावता किंवा कोणतेही ॲडिशनल अभ्यास न घेता आमच्याही मुली आता मंथन परीक्षेत, अक्षरगंगा परीक्षेमध्ये राज्यामध्ये आलेल्या आहेत. तर माझं सर्व पालकांना हेच आव्हान आहे की शाळा इंग्लिश मिडियम असली किंवा शाळा भारी असली किंवा शाळा मोठी असली तर त्याच्यातूनच आपल्या पाल्याचं जास्त प्रमाणात फायदा होईल हे सांगू शकत नाही. जास्तीत जास्त क्लास लावून किंवा जास्तीत जास्त जादाच्या शिकवण्या लावून आपण त्यांचं शिक्षण घेण्याची जी इच्छा आहे ती तरी आपण कमी करत नाही ना, याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. म्हणून सर्वांगीण विकास जर मुलांचा व्हायचा असेल तर माझ्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळा हीच नंबर 1 आहे. धन्यवाद. घड्याळ निर्मिती करणे, घड्याळ दुरुस्ती करणे, विविध प्रकारची वाद्य वाजवणे, विविध प्रकारच्या भाषा शिकणे, जसे की मोडी, इंग्लिश, जापनीज, विविध देशातील लोकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, शाळांबरोबर संवाद साधणे, तर याच्यामध्ये ऑटोमॅटिकलीच आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होते. तर माझा तर सरळ सल्ला आहे की आपल्या मुलाचा जर EQ हा IQ बरोबर जर सुधारायचा असेल, म्हणजेच मुलाची शारीरिक, मानसिक जर आपल्याला वाढ करायची असेल तर जिल्हा परिषद शाळेशिवाय कोणताही पर्याय नाही.